एरोसोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती, कपडा प्रोसेस करण्याची ती कंपनी आहे. तिथे ट्रान्सफॉर्मर मध्ये स्पार्क झाला, तो आवाज पण मोठा झालेला, आजूबाजूच्या कंपनीवाल्यांनी पण ऐकलेलं. तिथे स्फोट झाला म्हणून ते कंपन्या मध्ये कपडा बनवण्याचे त्यांचे जे स्टॉक होता पहिल्या माळावर, तिथे ती ठिणगी उडाली आणि तिथे तो कपड्याने आग पकडली आणि ते मोठे हे झालेली, पसरलेली आग. काही त्या कंपनीमध्ये कोण कामगार होते का वगैरे? कंपनीमध्ये कामगार होते पण ते बाहेर निघालेले, त्यांना तेवढा टाइम सफिशियंट टाइम होता, ते सगळे बाहेर आलेले. आता अपडेट काय आहे? आता विझलेली आहे, आता आग पूर्ण विझण्यात कम्प्लिटली आता हे विझवण्यात आलेली आहे. आता काही तिथे हे नाही, फक्त तिथे पाणी मारण्यासाठी फायर ब्रिगेड थांबवले. काही कपड्याच्या कंपनी आहे तिथे आतमध्ये, अजून काही गरमी वगैरे असेल आणि परत ती पकडू नये म्हणून तिथे एक दोन फायर ब्रिगेड तिथे थांबवण्यात आलेली आहे. कंपनीमध्ये एकूण किती कामगार काम करत होते? एकूण 40 एक वर्कर होते तिथे आणि ते पण निघालेले, सगळे बाहेरच निघालेले. त्या कंपनीमध्ये आपण जसं म्हणतो की सुरक्षेच्या वेळेला किंवा आग लागली तर काही आपण तिकडे काही प्रशिक्षण असतं, असं ते प्रशिक्षण देण्यात येतं तुमच्या? हो, आपल्या कामामध्ये प्रत्येक महिन्यात एक एक सेफ्टी सेमिनार घेण्यात येतं. त्यांना कुठल्याही प्रकारचे काय असेल तर त्यांना सगळ्यांना ट्रेन करतो आपण आणि आपण सर्टिफिकेट पण देतो कामातर्फे. आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर पण त्या आमच्या कामाच्या बरोबरच असतात, त्यांची पण त्याच्यात सही नसते की सगळ्यांनी ट्रेनिंग घेतली, त्याचं आपण सर्टिफिकेट त्यांना सगळ्यांना देतो आपण. आता